प्रसंगी प्राप्तस्थली कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मुकुटमणी देहूचे निवासी महाराष्ट्र भूषण वैकुंठाला सदेह गमन करणारे या सर्वसामान्य जीवाला ज्ञानाची व मोक्षाची वाट दाखवणारे असे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की निर्गुण निराकार असणारा तत्व म्हणजे भगवान परमात्मा, तो सगुण साकार होऊन आकाराला येतो असे विशेष रूपाने प्रतिपादन करतात. यश्चैवत प्राणी मात्राचा जर विचार केला तर या पृथ्वी तलावर येणारे तीन वर्ग आहे. पहिल्या वर्गामध्ये भगवान परमात्मा आहे, दुसरे संत आहे आणि तिसऱ्या वर्गात सर्वसामान्य जीव आहे. पहिल्या वर्गामध्ये भगवान परमात्मा आहे, भगवान परमात्माला अवताराला आणावं लागतं. दुसरे संत आहे, संत हे सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी स्वतः वैकुंठातून मृत्यूलोकात येतात. आणि तिसऱ्या वर्गामध्ये सर्वसामान्य जीव आहे, जीवाला जन्माला यावं नाही यावंच लागतं. पहिलं भगवान परमात्माचा परिच्छा प्रारब्ध आहे, संतांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे आणि सर्वसामान्य जीवाचं अनिच्छा प्रारब्ध आहे. आता आपण पहिल्या वर्गाचा विचार करू. पहिल्या वर्गामध्ये संत आहे, संत हे सर्वसामान्य जीवाला परमार्थाची वाट दाखवण्यासाठी वैकुंठातून मृत्यूलोकात येतात. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आणि जो अडरानाने भटकू लागलेला आहे त्यांना परमार्थाला लावण्यासाठी संत वैकुंठातून मृत्यूलोकात येतात. मग येतात म्हटल्यावर संत मूळचे राहणारे कुठले आहे? तुकाराम महाराज सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी हरी 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 बोलिले जे ऋषी साचा भावे वैकुंठवासी आलो याची कारणासी ये बोलिले साचा भावे वरताया आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. भगवान परमात्मा आणि संत या मूळ स्वरूपातून म्हणजे ब्रह्म स्वरूपातून मृत्यूलोकात येतात आणि या सर्वसामान्य जीवाला परमार्थाला लावण्याचा प्रयत्न करतात. संत म्हणतात की नामस्मरण करा, नामस्मरण करा. लहानांना सांगितलं, तरुणांना सांगितलं आणि म्हाताऱ्यांना सांगितलं. महाराज लहानांना आणि तरुण माणसांना नामस्मरण करायला टाईम नाही, कारण लहानांना शाळेत जावं लागतं आणि तरुण माणसं त्यांना तर काम असतं. पण महाराज म्हातारे माणसं रिकामे असतात पण ते नामस्मरण करत नाही. कीर्तनात जरी बसले ना तरी शांत बसत नाही, नुसतं गप्पा मारत बसतात. असंच एक दिवस माझं कीर्तन चालू होतं, विषयावर बोलता थोडे 10 ते 15 मिनिट थोडा वेळ झाला. एक म्हातारा मध्येच कीर्तनात उठलं, फेटा बागलात मारला, दाड 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 सर्वांच्या मधून निघालं. मी म्हटलं बाबा खाली बसा ना. ते म्हातारं म्हटलं बाई तुझं चालू दे. मी म्हटलं आता मी माझं चालू दे तुम्ही काय करता? ते म्हातारं म्हटलं तुला कोणी कीर्तनाला आणलं? त्याच्याकडून मी चांगलं त्याचं काठी खाली ब्यात पाहतो की ही बाई कीर्तन सोडायला लय वेळ करते, ही ब्यात पुन्हा कीर्तनाला आणशील का? म्हणजे असे काही म्हातारे असतात. असंच एक म्हातारं घरात नुसतं बडबड करायचं. घरातल्या लोकांनी त्याची खूप चिड यायची. ते घरी कोणी आलं का लगेच चौकशी करायचं, कोण होती ती, कोणाची कोण होती ती? म्हणत होती तुमच्या म्हाताऱ्याला जिवंत जाळून टाका. त्याला माडीवर ठेवलं तरी ते वरून डोकून चौकशा करायचं. म्हणून असे काही म्हातारे आहे महाराज की ते 60-70 वर्षाचे झाले पण अजून गळ्यात माळी घातल्या नाही. महाराज या माळीमध्ये एवढी ताकद आहे की कितीही करोडपती माणूस असू द्या, कितीही लखमती माणूस असू द्या, पण त्याला पायावर वाकण्याची ताकद ही फक्त माळकऱ्यांमध्ये आणि वारकऱ्यांमध्ये आहे. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करते की सगळ्यांनी माळी घाला. खूप संसार केला हो, बायकोसाठी, मुलासाठी, मुलीसाठी खूप काही झालं. महाराज कोणीही कामाला येत नाही, सगळे आपापला स्वार्थ बघतात. यावर एक दृष्टांत सांगते, त्याआधी थोडेसे भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्षीरसागर समुद्राजवळ चित्रकूट नावाचा एक विशाल पर्वत होता. त्या पर्वतावर गजेंद्र नावाचा एक हत्ती राहत होता. तो सर्वांचा राजा होता. त्यामुळे सर्वजण त्याला घाबरत असे. एक दिवस तो हत्ती व हत्तीनीसह
सर्व कुटुंबासह सरोवरावर गेले व तेथे जलक्रीडा करू लागले. त्यावेळेस त्या सरोवरात राहणाऱ्या मगराने रागाने गजेंद्राचा पाय धरला. महाराज गजेंद्र खूपच संकटात सापडला. त्याने खूप ओढण्याचा प्रयत्न केला पण नक्र काही सोडेना. नक्र म्हणजे मगर काही सोडेनाच. मग गजेंद्राचे सगळे नातू पत्न्या यांनी सर्वांनी सोंडीत गुंतून एक साखळी तयार केली आणि सर्वांनी एकदम 1 2 3 म्हणून झटका मारून ओढला की मगर 5 फूट पाण्याच्या बाहेर यायची आणि त्यांचा जो संपला की हे सगळे 10 फूट पाण्यात जायचे. असे यांचे खूप दिवस सिद्ध चालले. कारण की अपने गल्ली में कुत्ता शेर बन जात आहे. कुत्रा आपापल्या गल्लीतलं शानपणा करतं महाराज. ते जर आपण त्याच्या गल्लीत गेलं ना तर भो भो भोबच करत राहतं. आणि महाराज आपण ते फक्त आपल्या गल्लीत या ते खाली शपूट घालून नुसतं कुणकुण करत चालतं. तसंच मगर पाण्यामध्ये मगराला खूपच ताकद असते. ते कितीही ताकदवान हत्तीला पाण्यामध्ये ओढतात. पण तेच मगर जर पाण्याबाहेर आलं ना तर त्याला कुत्रे फरफडात नेतात. तसं मगराने गजेंद्राला पाण्यामध्ये ओढत होते. त्या गजेंद्राचे नातू म्हटले बाबा तुम्ही कधीतरी मरणारच आहे. आम्ही कशाला मरू इथे तुमच्यासाठी. आम्ही चाललो आमच्या घरी. आणि गजेंद्राचे नातू गजेंद्राला संकटात सोडून निघाले. महाराज त्याच गजेंद्र म्हटला पोरांनो मी तुमच्यासाठी काय नाही केलं रे. अरे महाराज म्हाताऱ्या माणसांना नीट चालता येत नाही तरी सुद्धा त्या नातवांना सांभाळतात. कीर्तनात टाळ्या वाजत नाही पण त्या नातवांना टाळ्या वाजून नादी लावतात. म्हाताऱ्या माणसं त्या नातवांसाठी एवढं सगळं करतात. पण शेवटी गजेंद्राचे नातू गजेंद्राला संकटात सोडून निघाले. त्या गजेंद्राचे मुलं म्हटले आम्हालाही घरदार बायका मुले सर्व आहेत. आम्ही कशाला मरू ह्या म्हाताऱ्यासाठी इथं. आम्हीही चाललो आमच्या घरी. आणि गजेंद्राचे मुलं गजेंद्राला संकटात सोडून निघाले. महाराज त्याच गजेंद्र म्हटला मुलांनो अरे मी तुमच्यासाठी काय नाही केलं. मी उपवाशी राहिलो पण तुम्हाला खाऊ घातलं. मी फाटके कपडे घातले पण तुम्हाला नवीन कपडे घातले. खोटं नाटं बोलून लोकांच्या जमिनी विकत घेतल्या. मंदिरातले चालू लाईट घरात फिट केले आणि घरातले उडेल लाईट मंदिरात फिट केले. मंदिराच्या विटा चोरून नेल्या आणि घरात बाथरूम बांधले. एवढं सगळं तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही मला सोडून चालले. त्याच गजेंद्राचे मुलं म्हटले बाबा तुम्ही आता म्हातारे झाले आहे. तुम्ही कधीतरी मरणारच आहे ना. आम्ही कशाला मरू इथं तुमच्यासाठी. आणि गजेंद्राची मुलं गजेंद्राला संकटात सोडून निघाले. शेवटी गजेंद्राच्या पत्न्याही सोडून गेल्या. महाराज म्हणून कोणीही कामाला येत नाही. त्या गजेंद्राने भगवान परमात्म्याची प्रार्थना केली. धनानी भूमो पशवश्य गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देह चितायं परलोक मार्गे कर्माणि गो गच्छति जीव एक. म्हणून शेवटी कोणीही कामाला येत नाही. गजेंद्राने भगवान परमात्म्याचा धावा केला आणि भगवान परमात्मा धावा केला. भगवान परमात्म्याने गजेंद्राला मोक्ष दिला. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जातील एकलाच प्राण्या माझे म्हणून. हे अंती जातील एकलाच प्राण्या माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे म्हणून. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार. प्राण्या मायेचा बाजार. प्राण्या मायेचा बाजार. प्राण्या मायेचा बाजार. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. महिन्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार. प्राण्या मायेचा बाजार. प्राण्या मायेचा बाजार. मायेचा बाजार. बाजार 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 बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. म्हणून कोणी कामाला येत नाही महाराज. सगळे आपापला स्वार्थ बघतात. म्हणून सर्व म्हाताऱ्यांना विनंती करते की खूप संसार केला. बायकोसाठी मुलासाठी मुलीसाठी खूप काही केलं परंतु आता स्वतःसाठी काहीतरी करा. स्वतःसाठी नामस्मरण करून स्वतःचं कल्याण करून घ्या. देवाचं नामच सोबत येतं महाराज. कोणीही सोबत येत नाही. म्हणून नामस्मरण करा. नामस्मरण करायला सांगितलं. कर जोडून विनवित तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषयी कामा तुम्ही आठवा मधुसूदन.
नामस्मरण करायला सांगितलं तरीही लोकांनी ऐकलं नाही महाराज. मग संतांनी पाया पडून सांगितलं, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला. ओ करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, मना वेळोवेळा, वेळोवेळा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. पाया पडून सांगितलं तरीही लोकांनी ऐकलं नाही महाराज. मग संतांनी शिव्या देऊन सांगितलं तरीही लोकांनी ऐकलं नाही. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील, नका नका करू राण्याची संगती, नेला दोगती घालियम. संत लोकांना परमार्थाला लावण्याचा प्रयत्न करतात, पण लोकांनी न ऐकल्यामुळे संत वैकुंठाला निघून जातात. तर संत वैकुंठाला कसे निघून जातात यावर एक दृष्टांत सांगते, त्याआधी थोडेसे भजन करा. विठ्ठल 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 आपले पैठणचे शांती ब्रह्म सुप्रसिद्ध नाथ महाराज. नाथ महाराजांनी लोकांना सांगण्यासाठी वैकुंठातून मृत्यूलोकात आले. सर्वांना परमार्थाला लावण्याचा प्रयत्न केला. नाथ महाराजांचे अनेक ग्रंथ आहे. एकनाथी भागवत, रामायण, चिरंजीवपद, रुक्मिणी स्वयंवर, अभंग, गाथा, भारुडे असे भरपूर वाङ्मय आहे. कारण नाथ महाराज आले. मग नाथ महाराजांनी हा आपला पंचमहाभूताचा देह ठेवला. देह ठेवल्यावर गावातील सर्व नातेवाईक मंडळी, भावकी मंडळी आले आणि भावकीतल्या लोकांनी खांदा दिला आणि नाथ महाराजांची अंतयात्रा निघाली. अंतयात्रा निघाली तेवढ्यात त्या दोन खांदेकरामध्ये कुजबूज चालू झाली. एक जण म्हटलं, काय रे गोविंद पंथ, काही कळायला का? दुसरा म्हटलं, बोला ना, काय म्हणता? तो म्हटला, अरे नाथ महाराज आयुष्यभर आपल्याशी वाईट राहिले, शेवटी आपल्याच खांद्यावर चालले ना. महाराज हे दोघांचं बोलणं नाथ महाराजांवरती ताटीवर ऐकलं. नाथ महाराज बरोबर म्हटलं, ए गोविंदराव मला खाली ठेव. गोविंदरावच्या मांड्याच विठ्ठल विठ्ठल करायला लागल्या. त्याच्या डोक्यावरचे सगळे केस असं टाईट उभा राहिले, नाकातले केस सगळे सरळ झाले. ते म्हटलं, बापरे भूत आहे की काय? आता मला सांगा, आपण जर एखादं मडं घेऊन चाललो आणि त्या मड्यावर ते जर एखादं डायरेक्ट चालता उठून बसलं, तर ते जर म्हटलं, ए मला खाली ठेव, तर आपलं काय होईल? धोत्राचा पितांबर होईल. म्हणून नाथ महाराज म्हटले, मला खाली. नाथ महाराजांनी ते गोविंदराव म्हटला, भूत, वर ताटीवर भूत. नाथ महाराज म्हटले, अरे भूत नाही, मी स्वतः नाथ महाराज आहे, मला खाली ठेव. नाथ महाराज म्हटले, मला तुमच्याच खांद्यावर गेलं पाहिजे असं काही नाही, मी कोणाच्याही खांद्यावर जाईल. मग नाथ महाराज, मी कोणाच्याही खांद्यावर गेले. नाथ महाराज पुन्हा सर्व नातेवाईक मंडळी पुन्हा नाथ महाराज ते सगळे घरी गेले. नाथ महाराजांनी पुन्हा दुसऱ्या वेळेस आपला देह ठेवला. देह ठेवल्यावर मग पण गावातले काही प्रतिष्ठित माणसांनी, काही जाणकार माणसांनी सांगितलं की हे बघा, मागच्या वेळेस तुमच्या बोलण्याने नाचलं, ह्या वेळेस तुम्ही अजिबात बोलायचं नाही, राम बोल सुद्धा म्हणायचं नाही. ते म्हटलं, आम्ही काहीच बोलणार नाही, आम्ही एकदम गुपचूप राहू. ते म्हटले, ठीक आहे चालेल. मग नाथ महाराज म्हटले, चालेल. मग पुन्हा नाथ महाराजची अंतयात्रा निघाली. पण योग असा, या का बाईची मुलगी नवीनच लग्न झालेलं, पहिल्याच मुळाने ती सासरी नांदायला चालली होती. तिच्या हातात असं कुंकवाचं पाळं, तांब्या, पिशवी घेऊन ती अशी बोळीतून हम रस्त्यावर आली. तेवढ्यात नाथ महाराजांची अंतयात्रा तिकून आली. त्या बाईने विचारलं, का रे कोण मेलं?
त्या अंतरातले एक जण म्हटलं नाथ महाराज. ती बाय म्हटली अरे, ती बाय म्हटली हे काय भद्र, हे काय अपशकून. नाथ महाराजांना मारायला काय आजच टाईम होता का, उद्या मारता येत नव्हतं का, माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मोहाने सासरीचा नांदायला चालली, हे काय भद्र, हे काय अपशकून असं म्हणायला लागली. नाथ महाराज पुन्हा उठून बसले. नाथ महाराज म्हटले गोविंदराव मला खाली ठेव. गोविंदराव म्हटलं नाथ महाराज अरे मी कुठं काय बोललो आता. नाथ महाराज म्हटले अरे तू नाही बोलला पण ती बाया बोलली ना 50%. ती म्हटली बाई तुझी बेबी जाऊ दे पहिल्या गाडीना, नाहीतर माझं कीर्तन 9 ते 11च राहतं, मी मागच्या गाडीने जाईल, मागच्या गाडीने जाईल. पुन्हा नाथ महाराज घरी आले. महाराज पुन्हा तिसऱ्या वेळेस नाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी हा आपला देह जलस्वरूप केला. तिथे एक कमळाच्या फुलाचा हार वरती आला आणि भाविकांनी त्या कमळाच्या फुलाच्या हारावरती भाविक समाधी मंदिर बांधलं. त्या समाधीचं आपण आजही दर्शन घेतो. तर मला काय सांगायचं आहे तर संतांचं येणं आणि जाणं हे त्यांच्याच हातात असतं, पण त्यांचा स्वइच्छा प्रारब्ध आहे. हा झाला संतांचा पहिला वर्ग. आता पृथ्वी तलावर येणारे येणारे 3 वर्ग सांगितले होते, त्यातला पहिला या वर्गाचा विचार केला. आता दुसऱ्या वर्गात सर्वसामान्य जीव आहे, आपण त्याचा पण विचार करू, पण त्याआधी थोडेसे भजन करा. विठ्ठल विठाला 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 विठाला. दुसऱ्या वर्गामध्ये सर्वसामान्य जीव आहे. जीवाला जन्माला यावं नाही यावंच लागतं. आपल्याला जन्माला कशामुळे यावं लागतं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगा कर्म जेवरावे तिही सुख दुःख फळावे आणि तया ते भोगायावे देह एका. आपण मागच्या जन्माचे कर्म केलेलं आहे ते उपजले मेले ऐसे वाह. किती, उपजले मेले ऐसे किती, ये उपजले मेले ऐसे किती रा किती हो केले कर्म झाले, हो वाह. तेच भोगाले आले, उपजले मेले ऐसे किती, हरी, 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 हरी. ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म केले कर्म झाले, ये तेती उपजले मेले ऐसे किती रा. उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती ऐसे किती ऐसे किती ऐसे किती ऐसे किती ऐसे किती ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून आपण मागच्या जन्मात जे कर्म केलेलं आहे ते आपल्याला इथं भोगण्यासाठी मृत्यू लोकात यावं नाही यावंच लागतं. महाराज ते कर्म फारच बलवत्तर असतं. ते कर्म काही असं म्हणत नाही की हे खूप मोठे कीर्तनकार आहे, हे खूप मोठे भागवताचार्य आहे, यांच्याकडे यायला नको, यांना दुःख द्यायला नको, असं कर्म म्हणत नाही. ते कर्म म्हणत नाही. मग कर्म हे कोणाला चुकत नाही, सगळ्यांना भोगूनच संपावं लागतं महाराज. मग संसारामध्ये मुलं बाळा असावी अशी प्रत्येकांची इच्छा असते, पण महाराज काही कर्म असं बलवत्तर असतं की त्यांना एक पत्न्या करून मुलं होत नाही. यात विशेष नाही, 3 लग्न करून सुद्धा मुलं होत नाही. असंच विषयावर पूर्वीचे कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे, ते तुम्हाला सांगते. एका गावामध्ये पती पत्नी राहत होती. महाराज खूप दिवस लग्नाला झाले पण त्यांना मुलगाच झाला नाही. काहीच मुलगाही झाला नाही आणि मुलगीही झाली नाही. घरात कोणीच नाही, कुत्रा नाही, मांजर नाही, दोघंच विठ्ठल रखुमाई. त्यांनी खूप प्रयत्न केला, ह्या देवाला जाय त्या देवाला जाय, ह्या देवावर दिवे लाव त्या देवावर दिवे लाव. महाराज आपल्यालाही सवय असते, आपण जर आपल्यालाही सवय असते आपण एका देवाची भक्ती नाही करत, कोणतेही देव जमा करतो आणि त्यांची भक्ती करत राहतो. पण असं खूप प्रयत्न केला त्यांनी. पुण्याला जाय, मुंबईला जाय, ह्या दवाखान्यात जाय त्या दवाखान्यात जाय, गुजरातला जाय, आम्माच्या पोटावून हात फिरू नये, आम्मा मरती, पण त्यांना काही होत नाही. महाराज बाई खूप नाराज असायची. एक दिवस असंच गावामध्ये कीर्तन होतं, तिचा नवरा कीर्तन ऐकायला गावामध्ये गेला होता. आता तेवढ्यात घरी पाहुणे आले. तिला वाटलं आता मुलगा मुलगी असते तर बोलायला गेले असते, आपण कुठं जा बोलायला, पण ती स्वतः बोलायला गेली. तिथं गेली पण आवाज कसा द्यावा, कारण मुलगा असता मुलगी असते तर पिंट्याचे पप्पा, चिंट्याचे पप्पा, पिंकीचे पप्पा असं म्हणून आवाज दिला असता. पण मुलगा मुलगी नसल्यामुळे तिने सरकारी आवाज दिला. माहीत आहे तुम्हाला सरकारी आवाज माहीत आहे? थांबा मी सांगते. ती म्हटली ओ सुख सुख, ओ सुख सुख, ओ सुख सुख केल्यामुळं सगळं माणसाने मागच्या माग तिच्याकडे बघितलं. महाराज तिला खूपच वाईट वाटलं. ती म्हटली, ती घरी आली आणि रडू लागली. तिचं नवरा म्हटलं का गं काय झालं?
ती म्हटली हो मुलगा मुलगी असते तर आवाज द्यायला असता, पण आवाज द्यायचीच पंचायत आहे. तो म्हटलं फक्त आवाज द्यायचीच पंचायत आहे ना, तुला नाव घेऊन बोलता येत नाही ना? ती म्हटली नाही. मग आपण काय करून आवाज बदलून टाकू. मग ती म्हटली तुमचं नाव काय? तो म्हटला माझं नाव लाडू. लाडू सगळ्यांनी ध्यानात ठेवा नावं. तो म्हटला माझं नाव लाडू. ती म्हटली माझं नाव. ती म्हटली तो म्हटला तुझं नाव जिलेबी. आणि त्यांना 2 बैल होते. एका बैलाचं नाव ठेवलं पाहुणा आणि दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक. मग आज चाबूक सगळ्यांचे नाव ध्यानात आहे ना? तुम्ही झोपले नाही ना? झोपू नका बरं का, तुम्ही झोपल्यावर मग कसं व्हायचं. ते सगळ्यांचे नावं सांगा. त्याचं नाव काय? तिचं नाव काय? एका बैलाचं नाव काय? मोठ्यानी. एका बैलाचं नाव काय? दुसऱ्या बैलाचं नाव काय? असा त्यांचा व्यवहार चालू झाला. एक दिवस लाडू सकाळी लवकर उठला आणि लाडू पाहुणा नावाचा पाहुणे बैल घेऊन शेतात नांगरायला गेला. मागून जिलेबी उठली. जिलेबीने स्वयंपाक वगैरे केला, पाटीत भरला आणि शेतामध्ये ती गेली. म्हटले ओ लाडू लाडू जेवण ठेवलंय तुम्हाला जेवायला, मी चालले घरी डाळ निसायला. महाराज लाडूने दुपारपर्यंत नांगर हाणला आणि त्याला वाटलं थोडं जेवण करावं म्हणून त्यांनी पाहुणा आणि चाबूक नावाचे 2 बैल बांधून टाकले आणि चिचीच्या झाडाखाली जेवायला आला भाकरी सोडली आणि एक घास खाणार तेवढा तिकून खरोखरचा पाहुणा आला. तो म्हटला ह्यो पाहुणा कशाला आला ब्यात, एकच भाकर याला देव की आपण खावी. पण लाडूले हुशार होता महाराज. लाडू म्हटला पाहुणे उज्जैनपुरीचे पाहुणे तुम्ही आता जेवता का घरी जिलेबीकडे जात्या? त्याला वाटलं घरी इथं ठ्याचा भाकर खाल्ल्यापेक्षा घरी जिलेबी आहे. तर म्हटलं नको नको मी घरी जिलेबीकडे जातो. गेले पाहुणा भारा घरी लगे जिलेबीकडे गेला. घरी जिलेबी होतीच. जिलेबीनं असं तांब्यावरून पाणी दिलं आणि म्हटले ओ उज्जैनपुरीचे पाहुणे तुम्ही आता जेवत्या का लाडू लिहून देत्या? महाराज पाहुण्याला वाटलं जिलेबीसोबत लाडू पण आहे काय कोण. ते म्हटलं नको नको लाडूला पण येऊ दे. लाडूला पण येऊ दे. पण महाराज त्याला खूप भूक लागली. 10 वाजल्यापासून आलेला पाहुणा तो 10 वाजले ह्या खिडकीतून पाय त्या खिडकीतून पाय, पण जिलेबी येईना लाडू येईना. त्याला खूपच भूक लागली. महाराज 3 वाजले तरी कोणीच येईना. पण इकडं ना लाडूचा पाहुणा नावाचा बैलच सुटला. पण तो कुठं गेला ते सापडणारच नाही. त्याला वाटलं एखाद्या वेळेस तो घरी गेला असेल. म्हणून पाहुणा असा मागच्या दाराने घरी आला आणि म्हटलं ए जिलेबी जिलेबी लाडू पाहुणा आला का घरी? ती म्हटली आत्ता. अगं बाया पाहुणा तर 10 वाजल्यापासून घरी आलेला आहे. तो म्हटलं एक काम कर तू पाहुण्याला चरट घे आणि पाहुण्याला बांधून ठेव, तोपर्यंत मी चाबूकला घेऊन येतो. महाराज दोघाचं बोलणं त्या खरोखरच्याच पाहुण्याने ऐकलं. मग त्याने ऐकलं त्याला वाटलं आता आपल्याला चाबूकनी पण मारते की काय कोण. त्याने जे द्वात्राचे घोळ खोसले जेच पायाला सुटला तर उज्जैनपुरी गावामध्ये आणखीन दिसला नाही. विठ्ठल विठ्ठल तर मला दृष्टांत याच्यासाठी सांगायचा होता की आपण कितीही प्रयत्न केले तर आपल्याला जे आपल्या प्रारब्धात जसं असेल तसंच भोगायला मिळतं. मग प्रारब्धात जर सुख असेल तर सुख भोगायला मिळतं आणि दुःख असेल तर ते भोगूनच संपावं लागतं. मग भोगूनच संपावं लागतं. पंचदशिकार एका श्लोकात सांगतात अवशंभावी भावानं प्रतिकारो भवेत्यदी तदा दुःखेरलिंपेरन्नल राम युधिष्ठिरा. आणि ज्ञानोबा हे एका अभंगामध्ये सुंदर वर्णन करतात. कर्मे दशरथ वियोगी मेला कर्मे श्रीराम वनवास गेला कर्मे रावण क्षय पवना वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवास गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवास गेला श्रीराम वनवास गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी. कर्मे रावण मेला वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगी मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी. कर्मामुळे दशरथाला मारावं लागलं.
कर्मामुळे दशरथाला प्रभू रामचंद्राचा वियोग घडला. कर्मामुळे रावणाला मरावं लागलं आणि कर्मामुळे सीताई साहेबाला प्रभूचा वियोग घडला. आता सीताई साहेबाला प्रभूचा वियोग का घडला तर मागचं कर्म त्याला कारण आहे महाराज. ज्या रावणाने सीतामातेला चोरून नेलं आणि अशोक वाटिकेमध्ये आणून ठेवलं. तिथे त्रिजटा राक्षसीन आणि दुसऱ्या काही राक्षसींनी प्रहार करण्यासाठी होत्या. पण सीतामातेला प्रभूचा वियोग झाल्यामुळे त्या रात्रंदिवस नामस्मरण करायच्या. एक दिवस त्रिजटाने रात्रभर ड्युटी केली आणि तिला वाटलं सकाळी तिला वाटलं थोडा नाश्ता करावा आणि थोडी विश्रांती करावी म्हणून थोडी झोपली. तेवढे सीतामातेचं मोठ्याने नामस्मरण चालू झालं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम जय जय राम. राम 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 राम. असं सीतामाता रात्रंदिवस नामस्मरण करायच्या. पण त्रिजटाला राग आला महाराज. त्रिजटा रागाने उठली आणि म्हटली का ओरडती ग, का ओरडती. त्या सीतामाता म्हटल्या मला माझ्या पतीचा वियोग घडला आणि तू म्हणती का ओरडती ग. त्या त्रिजटा म्हटली की तुला तुझ्या पतीचा वियोग घडला तो काही उगीच नाही घडला. त्या सीतामाता म्हटल्या मी देवाची बायको आहे आणि तू मला शिकवती का. त्या त्रिजटा म्हटली तू देवाची पत्नी जरी असली तरी तुला प्रभूचा वियोग का घडला हे मला माहीत आहे. ती सीतामाता म्हटल्या सांग बरं का घडला. त्या त्रिजटाने लगेच सुरू केलं. त्रिजटा लगेच सांगू लागली पूर्वीचं कर्म. त्रिजटा म्हटली की तू जनक राजाच्या तिथे धनुष्याचा गाडा करून खेळत होती तेव्हा एक राघू मैना विकण्यासाठी घेऊन आला. कारण पहिले लोक बरेच पोपट पाळायचे जसे आता कुत्रे पाळतात महाराज. ते कुत्रे पाळू कुत्रे व्हायला आले तरी त्या कुत्र्याला सोडत नाही महाराज. पण पहिले बरेच लोक पोपट पाळत होते. तसेच एक जण पोपट ते राघुमैना विकण्यासाठी घेऊन आला. तो म्हटला राघुमैनाची जोडी घ्या कोणी राघुमैना. त्या सीतामातेने हे ऐकलं आणि सीतामाता म्हटलं हे द्वारपाल त्या राघुमैनावाल्याला बोलून आणा. त्या द्वारपाल म्हटलं की राघुमैनावाल्या तुला आमच्या ताई साहेबांनी बोलवलं आहे. त्या सीतामातेनी त्या पिंजऱ्यामध्ये डोकून बघितलं महाराज. त्या पिंजऱ्यामध्ये राघू आणि मैना हे दोन्हीही होते. पण त्याच्यामध्ये जी मैना होती ना ती फारच गोड होती, छान होती दिसायला महाराज. मैना गोड असंच असतात दिसायला, राघू असेच खेबडे बेबडे असतात. पण इथले छान या इथल्यांना गाण म्हणून कुठं आंबे हात माग करून घेऊ. तसे सीतामाता म्हटल्या मला फक्त मैना पाहिजे, राघू तुझा तू घेऊन जा. तेव्हा ते त्रिजटा ती राघू मैनावाला म्हटलं की माईसाहेब तुम्ही असं करू नका, मी राघू आणि मैना हे दोन्हीही विकण्यासाठी घेऊन आलो आहे, तुम्हाला दोन्हीही घ्यावं लागेल. त्या सीतामाता म्हटल्या नाही मला फक्त मैना पाहिजे. त्या राघू मैनावाला म्हटलं की तुम्ही असं करा तुम्ही फक्त महिन्याचेच पैसे द्या, महिन्यावर राघू फ्री घेऊन टाका. महिन्यावर राघू फ्रीच येते ते तुम्ही महिन्यावर राघू फ्री घेऊन टाका. त्या सीतामाता म्हटल्या नाही मला फ्री नको आणि फुकटही नको, तू दिली तरी मी घेणार आणि नाही दिली तरी मी घेणार, कारण माझे वडील राजा आहे आणि तुला राजाज्ञा झाल्यावर ती महिना मला द्यावीच लागेल.
त्या सीता त्या राघू मैनावाल्याचा नाविलाज झाला महाराज, आणि त्यांनी त्या मैनेला देऊन टाकलं, आणि देऊन टाकलं. त्या सीता माता मैनेला घेऊन निघाल्या, आणि तो राघू मैनावाला त्या राघूला घेऊन निघाला. त्या मैनेने सीता मातेला शाप दिला की हे सीते, तू जसा माझा आणि माझ्या पतीचा वियोग करत आहे ना, तसा तुझा आणि तुझ्या पतीचा वियोग होणार आणि होणारच. एवढं बघितलं महाराज. आणि सीता माता म्हटले की मला कळलं की माझ्या पतीचा मला वियोग कशामुळे झाला. महाराज, सीता मातेला कर्म चुकलं नाही, मग आपण कोण आहात? आपल्याला कर्म हे भोगूनच संपावं लागतं महाराज. कर्म हे कोणालाच चुकत नाही, कर्म हे कोणाला चुकत नाही, सर्वांना भोगूनच संपावं लागतं. पण आपल्या आता पृथ्वी तलावर येणार जे 3 वर्ग सांगितले होते, त्यातला संत या वर्गाचा विचार आपण केला. दुसऱ्या वर्गामध्ये सर्वसामान्य जीव या पण वर्गाचा विचार केला. आता तिसऱ्या वर्गामध्ये भगवान परमात्मा आहे, त्याचा पण विचार करू. पण त्याआधी थोडेसे भजन करा. विठ्ठल तिसऱ्या वर्गामध्ये भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्माला अवताराला आणावं लागतं. ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी होते आणि अधर्म वाढतो, त्यावेळेस सर्व भक्त मंडळी देवाकडे प्रार्थना करतात. देवाला म्हणतात की देवा, तू आता अवतार घे, आमचं रक्षण कर, या राक्षसापासून आम्हाला सोडव, असे प्रार्थना. धर्म रक्षावयावतार घेसी आपुल्या पाडीशी भक्त जना, आपुल्या पाडीशी भक्त जना. धर्म रक्षावयावतार घेसी आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना. धर्मरक्षवय अवतार घेसी आपुल्या पायसी भक्तजन, असं भगवान परमात्माला सर्व भक्त मंडळी प्रार्थना करतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सर्व भक्त मंडळी भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात. आणि भगवान परमात्मा या अर्जुनाला गीतेमध्ये म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अप्युत्थानमधर्मस्य तदात्मान सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म की हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरि कृपा निधि सजन मेरा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. भगवान परमात्मा म्हणतात की मी धर्माची संस्थापना करण्यासाठी प्रत्येक युगायुगात अवतार घेतो आणि भक्ताचे व साधूचे रक्षण करतो. आणि असा भगवान परमात्मा भक्तिभावाने जसा केला तसा होतो आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभु 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 भावे, भावे एवढा प्रभु भावे रा. ओ भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा हरे हरे. भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु
संपुष्टी राहावे संपुष्टी रहावे तेने संपुष्टी तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे होय बाबाजी हो. अरे रे. केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा रा. होय भक्ती केला तैसा होय भक्ती रा केला तैसा. तैसा तैसा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. असं असं भगवान परमात्मा निर्गुण निराकार असणारा तत्व तो जसा केला तसा होतो. मग जसा केला तसा होतो. मग भगवान परमात्मा केवढा आहे हे सांगताच येत नाही महाराज. तर वेदांतामध्ये असे सांगतात की कधीही कार्यापेक्षा कारण सूक्ष्म आणि व्यापक असतं. जसं पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट सूक्ष्म आणि व्यापक आहे, पाण्यापेक्षा आकाश 10 पट सूक्ष्म आणि व्यापक आहे, आकाशापेक्षाही मोठी प्रकृती आहे महाराज, आणि प्रकृतीपेक्षाही अनंत पटीने भगवान परमात्मा मोठा आहे, म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म या शब्दाचा अर्थच व्यापक आहे, आणि जे निरपेक्षा मोठं असतं त्यालाच ब्रह्म म्हणतात महाराज. भगवान परमात्मा हा कोणत्याच कालमापकाने मोजला जात नाही. आपल्याला जर व्यवहारामध्ये एखादी गोष्ट एखादं काही मोजायचं असेल तर त्याला त्याचं मापक असतात. आपल्याला जर जमीन मोजायची असेल तर आपण त्याला एकरमध्ये किंवा स्क्वेअर फूटमध्ये मोजतो. जर एखादं द्रवीभूत पदार्थ मोजायचे असेल, उदाहरणार्थ ताक, तेल, दही, तूप, लोणी हे जर मोजायचं असेल तर आपण त्याला लिटरमध्ये मोजतो. काही कापड जर मोजायचं असेल तर आपण त्याला मीटरमध्ये मोजतो. काही घनीभूत पदार्थ असेल म्हणजे काही मोजायचं असेल तर त्याला किलोवर क्विंटलवर मोजतो. पण भगवान परमात्मा याच्यातून कोणत्याच कालमापकाने मोजला जात नाही. पहिली गोष्ट त्याला एकरमध्ये मोजलं जात नाही. आपण असं म्हणतो का भगवान परमात्मा 50 एकर आहे, 100 एकर आहे असं सांगता येतं का? तर नाही. त्याला एकरमध्येही मोजलं जात नाही, किंवा एवढा स्क्वेअर फूट आहे असं सांगता येतं का? तर नाही. पण त्याला स्क्वेअर फूटमध्ये पण मोजलं जात नाही. दुसरी गोष्ट भगवान परमात्माला लिटरमध्ये मोजलं जात नाही. भगवान परमात्मा 10 लिटर आहे, 20 लिटर आहे असंही सांगितलं जात नाही. तिसरी गोष्ट त्याला मीटरमध्ये मोजलं जात नाही. भगवान परमात्मा 15 मीटर 30 मीटर आहे असंही सांगितलं जात नाही. चौथी गोष्ट त्याला किलोवर क्विंटलवर मोजलं जात नाही. भगवान परमात्मा 20 किलो आहे, 40 किलो आहे, किंवा 20 क्विंटल आहे, 40 क्विंटल आहे असं सांगतो का आपण? तर नाही. म्हणून भगवान परमात्माला कोणत्याही कालमापकाने मोजला जात नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये दशाचा तसा शब्द ठेवला एवढा. आता एखादी लहान वस्तू आहे ती एखादी मोठी वस्तू आहे ती लहान व्यक्तीला कशी सांगितलं जाईल बरं? सांगितले जात नाही. यावर एक दृष्टांत सांगते. एका तळ्याच्या काठावर एका बेंडकीचं कुटुंब राहत होतं. त्या बेंडकीचे पिल्लं थोडी इकडं तिकडं लांब खेळत होते. तेव्हा त्या तळ्यावर पाणी पिण्यासाठी एक मोठा हत्ती आला. ते पिल्लं घाबरले आणि लगेच आईकडे आले आणि आईला म्हटले, आई पाणी पिण्यासाठी खूप मोठा प्राणी आला आहे. त्याची आई म्हटली, केवढा रे? त्याची आई लागली, ती बेंडकी लागली अंग फुगायला. म्हटली, एवढा का रे? ती पिल्लं म्हटले, नाही मम्मी, अजून मोठा होता. ती बेंडकी परत अंग फुगलं. म्हणली, एवढा का रे? ते म्हटले, नाही मम्मी, अजून मोठा. ती बेंडकी अजून अंग फुगवलं. महाराज, ती बेंडकीनं कितीही अंग फुगवलं म्हणजे ती हत्ती एवढी होईल का? तर नाही. ती बेंडकी अंग फुगून मेली, पण ती हत्ती एवढी झाली नाही. तसं भगवान परमात्मा केवढा आहे हे आपल्याला सांगताच येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये शब्द ठेवला एवढा. आता पुढे शब्द आला आहे प्रभू या शब्दाचा अर्थ आहे मालक. भगवान परमात्मा गीतेच्या 9व्या अध्यायात म्हणतात, गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. भगवान परमात्मा म्हणतात की मी सर्वांचा शरण पोषण करणार आहे, सर्वांचा आधार आहे. प्रलयकाली सर्व भूते माझ्यातच विलीन होतात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, आकाश सर्वत्र वसावे
वायूने नव भरी उगे नसावे पावके दाहावे वर्षावी जळे पर्वती वैसागाना सांडावी समुद्र रेखा न ओलांडावी पृथ्वी या भूते वाहावी याज्ञा माझी म्या बोलविला वेदू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला प्राणो हले जो जगाचे हे तुझे सत्तेने वेदासी बोलणे तुझी सत्तेने वेदासी बोलणे हो तुझी सत्तेने वेदासी बोलणे तुझी सत्तेने वेदासी बोलणे हे सूर्याशी चालणे तुझी बळे सूर्याशी चालणे तुझी बळे ऐसा तू समरिते ब्रह्मांडाचा धनी 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 ऐसा तू समरे ब्रह्मांडाचा धनी 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 सूर्यासी चालणे तुझी बळे सूर्यासी चालणे तुझी बळे ऐसा तू समरिते ब्रह्मांडाचा धनी 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 ब्रह्मांडाचा धनी 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 भगवान परमात्मा म्हणतात की माझ्या सत्तेने आकाश सर्वत्र राहतो वायू सतत फिरत राहतो अग्नी जाळण्याचं काम करतो आकाश सर्वत्र राहतो आकाश सर्वत्र राहतो पर्वत एका जागेवर राहतो समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करत नाही मी बोलण्यानेच वेद बोलवतो मी चालल्यानेच सूर्य चालवतो आणि माझ्या सत्तेने विश्वातले सर्व प्राणी मात्र हालचाल करतात चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविता हरिवीन म्हणून भगवान परमात्मा म्हणतात की आपल्या शरीराला पण भगवान परमात्माच चालवतो म्हणून त्याला मालक म्हणतात तर मालक एवढा प्रभू या शब्दाचा अर्थ बघितला आता पुढे शब्द आला आहे भावे 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 या शब्दाचा अर्थ आहे भगवान परमात्म्यावर असणारी श्रद्धा प्रेम याला भाव म्हणतात भाव भाव म्हणजे कांदा बटाट्याचा भाव नाही बरं का भाव या शब्दाचा अर्थ आहे प्रेम श्रद्धा अशा भावाच्या बळाने भगवान परमात्मा आकळल्या जातो भावबळे आकळे रविना आकळे करतळी आवळे तैसा हरी आणि असे भावाच्या बळाने आकळल्या जातो तसे व्यवहारामध्ये बळाचे पुष्कळ प्रकार आहेत महाराज पुष्कळ प्रकार आहेत कौटुंबिक बळ आहे शारीरिक बळ आहे बुद्धीचं बळ आहे धनाचं बळ आहे तपाचं बळ आहे सत्याचं बळ आहे असे भरपूर बळाचे प्रकार आहेत त्यापैकी आपण सर्व बळाचे विचार करून बघू पहिला बळ आहे शारीरिक बळ महाराज कोणाकोणाकडे शारीरिक बळ असतं कोण दिसतं का बघा कल्पना करा चांगले 7.5 फूट उंचीचा माणूस आहे मोठे मोठे हात आहे मोठे मोठे पाय आहे बटर मोठे मोठे डोळे आहे लांब सडक नाक आहे महाराज कोणाकोणाचं नाक ना लयच विद्रूप असतं काही काहीचं नाक असं असतं पुढं वर मागं वर आणि मध्येच पाणी गेल्या पाटासारखं पाणी गेल्यासारखं असतं काही काहीचं नाक असं असतं मागं खाली पुढं खाली मध्येच असं उड्डाण फुल राहतो काही काहीचं नाक असं असतं पुढं असं मागं मशीना पाय दिलेलं आणि पुढं असं फेफरं झालेलं असतं म्हणजे असं पसरलेलं असतं आज आपल्या लोकांचे नाक तरी बरे पण त्या नेपाळच्या लोकांना नाकच नाही त्यांच्या चेहऱ्यावर नाकच दिसत नाही नुसतं 2 गोल असे होलं दिसतात असं वाटतं पिन घेऊन डायरेक्ट खोसूनच द्यावी लगेच लेट लागेल पण नाक असल्यामुळे लेट लागणार नाही महाराज तसं या शारीरिक बळावाल्याचं नाक चांगलं लांब सडक होतं लंब होतं आणि त्याचं वजनही 1.5 क्विंटल होतं असं मोठं हात होते मोठे पाय होते आणि असा माणूस जर आपल्यापासून गेला तर आपण त्याला घाबरतो तो जर आपल्याला म्हटलं ओ ताई काय चाललं आपण त्याला लगेच घाबरत म्हणतो काही नाही भाऊ बरं चालू काही नाही चालू मग पण असे शारीरिक बळाने भगवान परमात्मा आकायला जातो का तर नाही भगवान परमात्मा शारीरिक बळाने पण आकायला जात नाही मग शारीरिक बळावाले जाऊ दे तिकडं पोते उचलायला महाराज काही माणसामध्ये एवढी ताकद असते की ते डायरेक्ट अख्खं भरलेलं पोतं उचलतात अख्खं भरलेलं पोतं म्हणजे कशाचं मुरमुऱ्याचं नाही साखरेचं पोतं अख्खं उचलतात पण हे बळ असलं ताकद असली म्हणजे भगवान परमात्म्याला आकायला जातं का तर नाही म्हणजे शारीरिक बळावाले देवाची भक्ती करत नाही असं मला म्हणायचं नाही बरं का ते भक्ती करतही असतील पण भगवान परमात्मा ताकद असली म्हणजे भगवान परमात्मा आकायला जात नाही मग आता दुसरा आहे कौटुंबिक बळ महाराज कोणाकोणाकडे कौटुंबिक बळ असतं कौटुंबिक बळ म्हणजे आपल्या भावाच्या बळावर उड्या मारणं याला कौटुंबिक बळ म्हणतात असं जग बारीक होतं
महाराज काही काही माणसांना लयच बारीक असतात. ते कपडे घातले तर बरे दिसतात, नाही तर कपडे काढले फुकला की डायरेक्ट उजमपुरी फाटाच. बिगर तिकटी प्रवास, त्याला तिकिटाची सुद्धा गरज पडत नाही, एवढे बारीक असतात. असंच एक बारीक होतं. तिथं शारीरिक बळावाला हॉटेलमध्ये गेलं आणि ते बारीक तिथं गेलं आणि त्याने अशा शर्टाच्या बाया मागे सारल्या आणि काढकन त्या जाड्याच्या मुस्काडात दिली. त्याचे मित्र तिथून निघून गेला. त्याचे मित्र म्हणले, का रे एवढा बारीक आलं आणि तुझ्या मुस्काडात मारून गेलं तरी तू त्याला एक शब्द सुद्धा बोलला नाही. तो म्हटला, हे बघ, मी न बोलण्याचे 2 कारण आहे. एक म्हणजे हा दिसायला किरकोळ आहे, पण याच्या पाठीमागं याचे भाऊ होलसेल आहे. हा दिसायला हाडकुडा आहे, पण याच्या पाठीमागे याची मोठी गिधाड गँग आहे. आपण जर याच्याकडे वाईट नजरेने सुद्धा बघितलं तर ते आपल्याला रस्त्यावर नेतात आणि रक्त पडेपर्यंत मारतात. मग असे काही कौटुंबिक बळावाले माणसं असतात महाराज. पण कौटुंबिक बळाने भगवान परमात्म्याला आकायला जातं का? तर नाही. आता तिसरं आहे बुद्धीचं बळ. महाराज कोणाकोणाकडे बुद्धीचं बळ राहतं. बुद्धीचं बळ काही महिला मंडळ महाराज खूपच हुशार राहत्या. त्याला ना स्वतःची सही सुद्धा करता येत नाही, पण नॉलेज खूप राहतं महाराज, खूपच नॉलेज राहतं. काय त्या सही सुद्धा करता येत नाही. असंच एक घडलेली घटना सांगते, त्याआधी थोडेसे भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. असंच एक दिवस मी कीर्तनाहून घरी आले. घरात जाणार तेवढ्यात घरातून भज्याचा वास आला. मी लगेच किचनमध्ये गेले आणि म्हटले, वहिनी मी येणार आहे म्हणून तुम्हाला कळलं की काय? तुम्ही लगेच भज्याचा कार्यक्रम चालू केला. ती म्हटली, ए गप्पा बस, तिकडं बैठकीत जाऊन बघ. आता मला वाटलं बैठकीत कोणी पाहुणे घेऊन आले असतील, म्हणून मी बैठकीत जाऊन पाहिलं, पण पाहुणे घेऊन कोणी नव्हतं. पण ते नाही का पाटावर एक लक्ष्मीचा फोटो मांडेल, ते नाही का मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार धरतात. तुमच्याकडे धरतात का ती गुरुवार? धरत जा, चांगली असते. मग ते फोटो मांडलेला होता. वहिनीने लगेच एक ताटामध्ये नैवेद्य आणलाय. बचकभर भाजी, बचकभर भजे, कुरड्या, पापड, पुरणाची पोळी, एका हातात तांब्या असं घेऊन आली. मला वाटलं मला जेवायलाच आणलं की काय ऐकून. मी लगेच खाली उतरले आणि खाली मांडी घालून बसले. तिला म्हटलं, हे बघ पटकन वाढ, मला खूप भूक लागली, पटकन वाढ. ते म्हटले, गप्पा बसा, जेवण काही तुम्हाला नाही आणलेलं, ते नैवेद्य आणलेलं आहे, नैवेद्य. तर मी म्हटलं, एवढी वरडती काय? बाहेर लोक माझ्या पाया पडतात आणि घरी आल्यावर तू नुसती वरडत राहती. ती म्हटली, अहो मी नैवेद्य आणलेला आहे, नैवेद्य दाखवलं की मी तुम्हाला जेवायला देते. मी म्हटलं बरं. मग तिने नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य दाखवलं, पण तिला ना ती लक्ष्मीची कहाणी वाचायची होती, पण तिला ना वाचताच येत नव्हतं. ती माझ्याकडे आली, मला म्हटली, हो एवढी कहाणी वाचा ना. मी म्हटले, जा तिकडं, मी नाही रिकामी वाचायला. ती म्हटली, बाहेर गंज 8-8 दिवस भागवत सांगत्या, 2-2 तास उभारून कीर्तन सांगत्या आणि तुम्हाला इथं 2 मिनिटाची कहाणी वाचायला लय जड चाललं का? ती म्हटली, मी कीर्तन आणि भागवत सांगते, काही फुकट नाही सांगत, दक्षिणा द्यावा लागतो, दक्षिणा. ती म्हटली, हे बघा, मी दक्षिणा, तुम्हाला किती दक्षिणा पाहिजे, मी दक्षिणा देते ना. मी म्हटलं 2 मिनिटाची कहाणी आहे, तुम्हाला कमीत कमी 200 रुपये द्यावा लागेल. ती म्हटली, ठीक आहे, मी देते. मग मी लगेच कहाणी वाचायला सुरुवात केली. श्यामबालेने लक्ष्मीचं व्रत केलं, तिला राजकुमार नवरदेव भेटला, अशी कहाणी वाचून टाकली आणि तिला म्हटलं, हे बघ, पहिला 200 रुपये ठेव. तिने लगे पाकिटातून 200 रुपये काढले आणि माझ्या पुढं ठेवले. आता माझ्या पुढे ठेवले, पण मला वाटलं घरची आहे, परत उचलले तर मी घेतले परत माझ्या पॉकेटात टाकले. तिला म्हटलं, हे बघ, माझ्या बापाने मला कीर्तन भजन शिकवलं, काही फुकट नाही शिकवलं. बघ, असं डोकं लागतं, कुठं जाण्या येण्याचा खर्च नाही, कुठं जाण्या येण्याचा त्रास नाही, पेट्रोलचा खर्च नाही. बघ, असं बुद्धी लागते, असं डोकं पाहिजे. ती म्हटली, गप्प बसा. मी म्हटलं, आता तुला काय झालं? ती म्हटली, काल तुम्ही झोपलेले होत्या ना, तेव्हाच मी तुमच्या पाकिटातून 200 रुपये काढले आणि तेच तुम्हाला दिले. म्हणजे ही माझ्यापेक्षा डोकेबाज. असे काही महिला मंडळ असते महाराज, की त्यांना स्वतःची सही सुद्धा करता येत नाही, वाचता सुद्धा येत नाही, पण बुद्धीचं बळ खूप असतं महाराज. पण असं बुद्धीच्या बळाने भगवान परमात्मा आकायला जातो का? तर नाही. मग शारीरिक धनाचं बळ असो, सत्याचं बळ असो, तपाचं बळ असो, या कोणत्याच बळाने भगवान परमात्मा आकायला जात नाही, आकाराला येत नाही. भगवान परमात्मा फक्त प्रेमाच्या बळाने आणि भावाच्या बळाने आकायला जातो आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या 2 चरणात सांगतात. होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा.
पुरवे धरा विते इच्छा पुरावी होय केला तैसा होय केला तैसा केला वा महाराज. असं भगवान परमात्मा भक्तिभावाने जसा केला तसा होतो आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. भगवान परमात्मा भक्तासाठी कधी मासा होतो तर कधी कासव होतो, कधी नृसिंह होतो तर कधी वराह होतो. असं भगवान परमात्मा भक्तासाठी कोणताही अवतार घेतो आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो. असंच एक दिवस भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन वन विहाराकरिता हिंडत होते. त्या वनामध्ये खूप सुंदर वृक्ष वेली, सुंदर पशु पक्षी, सुंदर प्राणी होते. आणि त्याच पर्वतावर एक गजेंद्र तिथंच तिथंच अर्जुनाला वाटलं की इथं जर सुभद्रा असती तर बरं झालं असतं. महाराज अर्जुनाच्या फक्त मनातच आलं की इथं सुभद्रा असती तर बरं झालं असतं. भगवान परमात्मा लगेच बाजूला गेले आणि सुभद्रा होऊन आले. असं अर्जुनाच्या मनात आलं तर भगवान परमात्म्याने त्याचीही इच्छा पूर्ण केली. असं भगवान परमात्मा जसा केला तसा होतो आणि भगवान परमात्माला फळ दिलं, तुळशीचं पान दिलं तरी तो संपुष्टात येतो. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. हे म्हणा जगदानी हे म्हणा जगदानी हे म्हणा जगदानी हे म्हणा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी राम एवढा जगदानी राम हो हे म्हणा जगदानी हे म्हणा जगदानी अरे म्हणा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी राम एवढा जगदानी दानी राम एवढा जगदानी माग तुळसी डाळ पाणी माग तुळसी दळ पाणी माग तुळसी दळ पाणी होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तेसा होय भक्ती केला